सफरनामा हो जिसे ढूंढा। मित्रांनो कसे आहात? लय दिवसातला ब्लॉग बनवतोय की आज ब्लॉग असा बनवतोय की आमचा हा ब्लॉग 3 दिवसाचा असणार आहे। मेन गोष्ट म्हणजे की आम्ही चाललेलो आहे कोकण ऑन द वे आहे। आता आम्ही दगडूशेठचं दर्शन घेतलेलं आहे। दगडूशेठच्या दर्शन नंतर ना आम्ही डायरेक्ट कोथरूडमध्ये गाडी थांबल। तुम्ही 3 दिवसाचा ब्लॉग आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा बघा। ही माझी अपेक्षा आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा, बस एवढंच बोलतो। भेटू गरम चाय की प्याली। त्याच्यानंतर तामिनी घाट हा उतरल्यानंतर ना एक चांगलं असं चायनीजचं गाड आहे। तिथं सगळ्या मुलांना भूक लागली होती। रात्रीचे वाजले असतील, माझ्या अंदाजे 3 वाजले असतील। मस्त असा अंडा राईस, काही जणांनी चायनीज। हा आमचा हर्षतेज बघू शकता कसा खातोय। दापोलीमध्ये एक गाडी पोचलेली आहे। सगळे जण अजून सगळ्यांची झोप झालेली नाहीये। आता ड्रायव्हर आमचे संकेत रुईकर यांनी रात्रभर गाडी चालवून अफाट कष्ट घेतलेले आहे। कभी गहरे समंदर की गहराइयाँ, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयाँ, तू है अम्बा की छाया में आया मैं तब। कोकणामध्ये अशा प्रकारे आलेलो आहे आम्ही 6:30 वाजता। पहिल्यांदा लवकर आलेलो आहे। समुद्रामध्ये पाणी भरपूर पाणी आहे। अरे कहना क्या चाहते हो? सुरेश झाली का झोप? काय नियोजन आहे? मासे आणे जायचे ए टेंबी नाका। अरे झुम बराबर झुम शराबी अशी बोल झाली एका ठिकाणी काय। अरे मी पलीकडचं काय माऊली पुढे लावतो की दुसरी पण गाडी लागण अशी लागत ठेवा लागण संख्या दाबून घ्या गाडी संख्या गाडी दाबून घ्या दरवाजे तर उघडले पाहिजे। नमस्कार, आत्ता चाललेलं आहे की माऊली हॉटेलमध्ये, माऊली रेस्टॉरंटमध्ये की तुम्ही माऊली हॉटेलचा मी लुक बघू शकता की ते हॉटेल कशा प्रकारे कशा नाही। ठीक आहे, तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो मी की त्याच्या समोरच की हा दिसतोय तुम्हाला, हा सगळा समुद्रच आहे। म्हणजे थोड्याच अंतरावरती समुद्र पण पाहायला मिळेल तुम्हाला। ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ बघा। आमची रूममध्ये 4 मेंबर फक्त आहेत। 1 मेंबर आणि रूममध्ये TV पण आहे, तुम्ही बघू शकता। आता दुसरी रूम आहे ती ड्रायव्हरांची, पण ड्रायव्हर झोपलेले आहेत। रुईकर ब्रदर्स हे आमचे बंधू झोपले तिथं। असंच वरतीच गेलं आपण, जर हा जिना आहे, जिन्यावरतून काही पायऱ्या चढल्यानंतर न की दोन म्हणजे प्रत्येक रूम मध्ये वॉशरूम पण आहे यांचं।
आणि बाहेर पण कंबाईन दिलेले त्यांनी वॉशरूम. आता हे 203 नंबरची रूम आहे त्यांची. त्याच्यामध्ये हे रुईकर परत राजा हे या रूम मध्ये यांची रूम प्लस यांची रूम AC रूम भेटलेली आहे यांना, प्लस TV पण आहे आणि रूम यांची प्रशस्त आहे, प्लस बाल्कनी पण आहे यांना. बाल्कनी पण आहे. अशा प्रकारे व्यू बघू शकता तुम्ही. फुल गावाकडचा लुक त्यांनी असं हॉटेलच त्यांनी कसं हे केलेलं आहे. आमचा बकासूर आणि झोपण्यामध्ये रावणाची अवलाद. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो, लेकिन लौंडा यहाँ नहीं रुक. आके बसी है वो मेरी मन में, उसकी कमी है मेरी जवान में, वो दूर रहे मेरी नजरों से, कहो उसे मैं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आता तुम्ही नीट बघू शकता की हॉटेलचा वेव फ्रंट साईडने, म्हणजे मगाशी जरा व्यवस्थित दाखवलं गेलं नाही, आत्ता तुम्ही बघून घेऊ शकता. या साईडला किचन आहे त्यांचं, बसण्यासाठी जागा आहे. त्यानंतर आम्ही चाललो आहे मासे आणायला. मासे आणण्यासाठी हरणे बंदर या ठिकाणी जायला लागतं. भरपूर प्रकारचे मच्छी तिथं बघायला मिळतील. आम्ही भरपूर वेगवेगळे बघितलेले मासे. त्यानंतर सुकट, बोंबील यांचा पण बाजार भरला जातो इथं, बघू शकतो तिथं. त्यानंतर भरपूर प्रकारचे मासे. हा आहे बांगडा. तुम्ही म्हणताल की बांगडा अपूर्ण आहे, पण आता फ्रेश. हा आहे ऑक्टोबस आहे, हात लावून बघितला आम्ही. कॅरेट डन झालेला आहे आपलं. मित्रांनो, आता जेवण चालू आहे. मस्तपैकी सुरमई, भाकर बघू शकता. सुरमई या हॉटेलची एक खासियत आहे मित्रांनो, की इथं जेवण मस्त भेटतं. ऋषी, कौशा, खवई प्रेमी, सोनू इकडे माहिती. डे 2
दुसरा दिवस मस्तपैकी सकाळी सकाळी आम्ही मस्त बीचवरती आलो होतो. सगळ्या मुलांनी सिंगल शॉट घेतले फोटोचे. आम्ही काय समुद्रामध्ये खेळताना काय शूट केले नाहीत कारण मोबाईल त्याच्यानंतर आम्ही परशुराम टेम्पल आहे म्हणून 13 किलोमीटर वरती आहे. खूपच चांगलं मंदिर आहे परशुराम. तुम्ही जाणार आहे ना तर मग इथनं आवड तर बऱ्यापैकी आम्ही फोटो येथे केले. त्याच्यानंतर ना आम्ही परतीचा प्रवास स्वीकारला. त्यानंतर ना आम्ही सकाळी 9 वाजता निघालो होतो. गाडी थांबत रमत गमत आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता घरी पोहोचलो. ट्रिप इज सक्सेस.